ईशा, वेटिंग फॉर मी क्या? नाही नाही. ओके, पण तू इकडे एकटी का थांबलीस मग? अगं ते आपलं मला मी रिक्षा आली. चल मी तुला ड्रॉप करते. नाही नको, तू जा ना. शुअर? हो हो तू जा. ओके, बाय. बाय. या फॉरेन डेलिगेटची राहायची व्यवस्था कुठे गेली? ब्ल्यू डायमंड मध्ये सर. ग्रेट. आणि सर मुंबई दर्शनाची सुद्धा सोय केली. एसयू आहे ना? ऑफकोर्स सर. रिक्षा रिक्षा. रिक्षा 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 रिक्षा. अरे ताई तुम्ही, तुम्हाला आठवतंय का मी तुम्हाला केटी कॉलेज सोडवत होते? नाही अहो जा ना तुम्ही प्लीज. काका जा ना लवकर. अहो, असं काय करतात आहे तुम्ही? मला तुम्ही थांबवलं ना. हो मी थांबवलं, पण तुम्ही कशाला थांबलात? आता बघा, कस्टमरना हात दाखवल्यावर थांबणारच ना आम्ही. रेंडे, जरा बघा काय झालं. हो सर. जा ना काका प्लीज, मला नकोय रिक्षा. अहो ताई, एकतर धंद्याचं टायमिंग आहे, तुम्ही रिक्षा थांबवली आणि म्हणताय जा. जा ना काका प्लीज प्लीज जा तुम्ही प्लीज. निघा जा काका प्लीज. काय तुम्ही पण. अरे नहीं क्या बोलता है, ऐसा कैसे कर सकते हो? काय झालं? ते रिक्षाच मिळत नाहीये. बरं, मी दुसरी रिक्षा बघून देतो तुम्हाला. नाही नको. मग जाणार कसं तुम्ही? झेंडे, काय झेंडे. सर बोलवत आहेत वाटतं. हा? सर बोलवत आहेत. चला. या. सर रिक्षाच मिळत नव्हती हो, आणि मिळाली तेव्हा रिक्षावाला न्यायला नाही म्हणाला. ठीक आहे, चल बस गाडीत मी तुला सोडतो. आणि मायरा, उद्याची मीटिंग कन्फर्म झाली की मला सांग. येस सर. चल बस. हो सर. बघितलं झेंडे, ही मुलगी दिसते ना तेवढी साधी नाही. कायला मी पण तोच विचार करतोय. जयदीप सरांना पटवलं, 3 दिवसात गेली, 4थ्या दिवशी परत आली. कमालच आहे. काही नाही हो, कॉन्फिडन्स ना फार वाढला या मुलीचा. हा. आणि ते रिक्षा न मिळणं ते काही नव्हतं, नाटक होतं ते सगळं. सरांनी जेव्हा सांगितलं गाडीत येऊन बस, तेव्हा कशी बसली बघितलं? नोटीस केलं का सगळं? नाही, मी नोटीस केलं, पण सरांनी करायला पाहिजे ना. प्रॉब्लेम तिथे आहे. माझा विश्वासच बसत नाहीये की मी तुमच्या शेजारी बसलीये. आत्ता या क्षणी. तेही चक्क खोटं नाटक करून.
हे मी असं का वागतेय? पण छान वाटतंय तुमच्या बाजूला बसायला. फक्त तुम्ही आणि मी. सारखं तुमच्या आजूबाजूला असावं, तुमच्याकडे बघत राहावं, तुमच्याशी बोलत राहावं, तुमचं बोलणं ऐकत राहावं, असं का वाटतंय मला? पण जेव्हा असं वाटतं ना, तेव्हा खूप छान वाटतं. खूप खूप छान. काय म्हणालीस? नाही, हा पुष्पा, जरा चहा टाक ग माझ्यासाठी. हो हो. ऐक हॅलो. अहो ईशा असेल बघा जरा, तिची यायचीच वेळ झालीये. अरे मालक, तुम्ही या ना, या बसा. जरा चहा टाक ग. नाही चहा राहू देत. मी तर काही चहा प्यायला नाही आलोय. काय झालं असं अचानक? अचानक म्हणजे बरेच दिवस विचार करतो मी, पण आता काहीतरी ऍक्शन घ्यावीच लागेल मला. काय झालं मालक? नाही म्हणजे काही चुकलंय का माझं? नाही तुमचं नाही, माझंच चुकलंय. माझंच चुकलंय या सगळ्या व्यवहारात. हे बघा निमकर, आपण पहिल्यापासून बोलूया. म्हणजे काय की काही गोष्टी आपल्यात क्लिअर असायला हव्या. हे बघा, तुम्हाला दुकानाचं कर्ज झालं, तुम्ही दुकान मला विकलं, बरोबर? हो. उद्या तुम्ही माझे पैसे परत दिले की दुकान तुमचं होणार, बरोबर? हो. आता माझं आहे का? हे बघा, तुम्ही कर्ज फेडेपर्यंत माझी थांबायची अजिबात इच्छा नाहीये. म्हणजे काय? म्हणजे मंदी किती आली मार्केटमध्ये, मला नाही परवडतंय. मोठे मोठे मॉल्स येत आहेत, डिझायनर साड्यांची दुकानं येत आहेत, त्यांच्यापुढे आपण काय टिकणार आहोत? हे बघा, फुल अँड फायनल स्पष्टच सांगतो, तुम्ही तुमचं दुकान परत घ्या आणि माझे पैसे मला देऊन टाका. पण पैशांची गरज मलाही आहे. मला दुकानाचा साधा मेंटेनन्स परवडत नाहीये. अहो तुम्ही असा कसा बॉम्ब टाकू शकता आमच्यावर? आमची परिस्थिती माहितीये ना तुम्हाला. पुष्पा थांब. अहो काय थांबना. थांब. मालक, अहो पण एकदम असं कसं? एकदम नाही हो, एकदम नाही. इथे माझे खिसे हळूहळू रिकामे व्हायला लागलेत. हे बघा, आता दुसरा काहीही ऑप्शन नाहीये. तुम्ही काय ते ठरवा बघू आता. मालक, मी तुमचे हे सगळे पैसे एकदम नाही देऊ शकणार हो. अहो आमचं वाहण्याचे सुद्धा पैसे थकतात हो. प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहेत निमकर, सगळ्यांनाच आहेत. हे बघा, तुम्ही जर पैसे दिले नाहीत ना, तर मी दुकान विकून टाकेन. तो मेडिकलवाला ना आपला शेजारचा, तो इंटरेस्टेड आहे. तो मागे लागलाय माझ्या. मग पुढचे सगळे व्यवहार तुम्ही त्याच्याशीच करा आणि मग आयुष्यभर त्याचाच कर्ज फेडत बसा. काय मला काय बोलावं तेच काही सुचत नाहीये. निमकर, ही तुमची नेहमीची नाटक आहे. पैशाची वार्ता आली की तुमची बोलती बंद होते. एरवी 25 हजारांच्या साड्या विकत घ्यायच्या बाता मारता तुम्ही, आणि आता काय होतं? हे बघा, नीट विचार करा. 8 ते 10 दिवसांची मुदत देतो तुम्हाला. नीट विचार करा आणि सांगा मला, माझे पैसे देताय का दुकान विकू? मालक, आमचा थोडा तरी विचार करा हो. हे का, पुन्हा सांगतोय, विचार तुम्ही करायचा आहे. एक तर माझे पैसे द्या, नाही तर तुमचं दुकान विकतो मी. मालक, झालं बोलणं? मग काय फायदा सांगितलं त्याला. एक तर पैसे दे, नाही तर दुकान विकून टाकतो. काय बोलले? काय बोलणार आहे, हातापाया पडायला लागला. तुम्हाला सांगतो, हा नेमकर आहे ना, हा पैशाच्या व्यवहारात एकदम शून्य आहे बघा. हा काय देणार आहे माझे पैसे? चांगलंच आहे ना, मला तेच हवंय. तुम्हाला काय हवंय ते राहू देत, मला जे हवंय ते कधी मिळणार आहे? हे बघा, तुम्ही तुमचं काम केले ना, म्हणजे आता माझं काम मला करू दे. त्यांनी एकदा होकार दिला
की मग तुमचे पैसे तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार. बरं आता निघू का मी? अहो असा डोक्याला हात लावून काय उपयोग आहे निमकर? काय करू मी? इथं अकाउंट मध्ये 1 रुपया नाही. आणि हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं त्या मालकावर विश्वास ठेवू नका म्हणून. हरामखोर माणूस येतो. अगं त्यांचा तरी काय दोष? झेपत नसेल, जमत नसेल तर ते दुकान विकणारच ना. आणि आपल्याला जर ते नको असेल तर पैसे दिलेच पाहिजेत. बोलले. अहो आपल्याकडे पैसे असते तर आपण दिलं असतं का दुकान त्यांना? येऊ का? या ना या. चुकीच्या वेळी आलो का? नाही नाही काही हवं होतं का? हो, मला तुमच्याकडून एकच गोष्ट हवी आहे. पण तुम्ही अजून कबूल झाला नाहीत. कुठली? अहो, ईशाचा हात. अहो आमच्या बिपिनच्या आणि तिच्या लग्नाचा काही विचार केलात का? हे बघा, आता आम्ही फार वेगळ्या मनस्थितीत आहोत. हो जरा टेन्शन होतं थोडं. आपण जरा नंतर बोलूयात का? ठीक आहे. पण मगाशी तुमच्या घरातून मोठमोठ्यानं आवाज ऐकू आला म्हणून मी आलो. काही गंभीर आहे का? अहो यांचे मालक आले होते आणि त्यांनी मोठा प्रश्न निर्माण केलाय. हा, मग हरकत नसेल तर मला सांगता का? हे बघा, त्याची काही गरज नाही. अहो बोला ना, ते एवढं विचारतायत तर सांगा ना त्यांना काय झालंय ते. या ना या, बसा. हो. हा, आता मला सांगा, हा, काही अडचण आहे का? अहो मी तुमचा शेजारीच आहे. हे बघा, संकोच करू नका. हो, मी तुम्हाला मदत करू शकतो. पैशाची काही निकड आहे का? अहो मी आहे ना. देव दयेने इतका पैसा आहे, तो जर कुणाच्या मदतीसाठी उपयोगी नाही आला तर काय अर्थ आहे मग? बघा ना, ईशाचे बाबा सुद्धा किती टेन्शन मध्ये आहेत. मी टेन्शन मध्ये आहे ना. तो माझं मी बघेन ना. तुम्ही का उगाच काळजी करताय? बघा, मी इथं मदतीसाठी आलो होतो आणि शिवाय लग्नाचंही बोलायचं होतं. हरकत नाही, येतो. अहो ऐका ना, सॉरी. मला अजिबात आवडलं नाही तुम्ही त्याच्याशी असं वागलात ते. आणि तुम्ही गप्प राहता हे तर मला अजिबातच नाही आवडत. अहो ईशाचं नशीब आहे की तो श्रीमंत माणूस सारखा सारखा लग्नाचा विचारतोय, मदत करायला तयार होतोय. तुम्ही बघितलंत ना. हा, आणि त्या बदल्यात त्यांना आपली ईशा सून म्हणून हवी आहे का? अहो असं कुठे म्हणाले ते? जाऊ दे ग, तुला नाही कळते. आपल्याला फ्रीज काय देतायत, मदतीला काय तयार होत आहेत, मला नाही आवडत ते. पण मी तुला सांगतो, मी ईशाचं लग्न त्या बिपिनशी होऊ देणार नाही. का नाही होऊ देणार? तुम्ही इथे माझ्याकडे बघा आणि सांगा, का नाही होऊ देणार? काय वाईट आहे त्या बिपिन मध्ये? चांगला देखणं आहे, वडिलांच्या आज्ञेत आहे, म्हणजे घर नीट सांभाळेल, ईशाची काळजी घेईल आणि मुख्य म्हणजे पैसा आहे त्याच्याकडे. नाही तर आपण बसलोय डोक्याला हात लावून. पैशाचं सोंग आणता येत नाही निमकर. अहो ईशाचा काहीतरी विचार करा. तिची काळजी वाटते म्हणूनच बोलतीये ना. आता तुला कसं सांगू पुष्पा? तू का घाई करतेस ईशाच्या लग्नाची? तो बिपिन चांगला 28-29 वर्षाचा मुलगा आहे. 8 वर्षाचं अंतर आहे दोघांमध्ये. मग काय झालं? आपल्यात नाहीये का अंतर? अगं आपल्या वेळेस चालत होतं. त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती. हल्लीच्या मुली स्वतःच्या वयाच्या बरोबरीच्या मुलाशीच लग्न करतात. आणि तसाही तो मुलगा मला पसंत नाहीच आहे म्हणा. पसंत नाहीच आहे. बोलले, बोलायचं म्हणून बोलले. नाही ग बाई, बोलायचं म्हणून नाही बोललो मी. माझं पक्क ठरलंय, मी ईशासाठी तिला शोभेल असा आणि तिच्या वयाचाच मुलगा शोधणार आहे. बस. शोधा. मला नाही आता शोधायचा दुसरा कोणी. तुमच्याशिवाय कोणाचा विचारही करायचा नाहीये मला. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहात म्हणून काय झालं?
मला नाही फरक पडत, कारण मला तुम्ही खूप आवडता. तुमच्या बरोबरचा हा प्रवास कधीच संपू नये असं वाटतं मला. आपण असेच एकत्र जात राहूया. तुमच्या बरोबर जगाच्या पाठीवर कुठेही यायला तयार आहे मी. थँक्यू सो मच सर. तुम्हाला माझ्यासाठी वाट वाकडी करावी लागली ना त्यात काय एवढं, इट्स ओके. सर, पण ते स्लॅम बुक भरायला तेवढं विसरू नका. नाही नाही म्हणजे तुम्हाला ते बालिश वाटेल जरा, पण तरी प्लीज नक्की भरा. बाय. बाय. पासबुक भरा म्हणजे कळेल खात्यात किती ठणठणात आहे. ईशा अजून कशी नाही आली? आलीये. ईशा गर्दी होती का ग बसला? बस कार मध्ये बसून आलीये. म्हणजे कोणी सोडलं ग खाली तुला? विक्रांत सरांनी सोडलं. का? अगं आई, त्याचं काय झालं, मला ना रिक्षा मिळत नव्हती, म्हणून विक्रांत सरांनी मला बघितलं आणि ते मला म्हणाले की मीच सोडतो तुला. त्यांनी स्वतःहून सोडलं का तुला? हो. मग ठीक आहे. मला जरा आश्चर्यच वाटतंय बाई. विक्रांत सरांना ऑफिस मधले रोज कोणी ना कोणीतरी खाली दिसत असतील म्हणून काय प्रत्येकाला घरी सोडतात हे? हो, म्हणजे बाबा तुम्हाला आठवतंय का त्या दिवशी कॉलेज पासून दुकानापर्यंत सोडायलाही गाडी दिली होती तुम्हाला? हो हो. आणि आई, त्यांना ना ऑफिस मधल्या प्रत्येकाची खूप काळजी असते. त्यांना जर शक्य झालं ना तर ते सगळ्यांना घरी सोडतील. फार वेगळे आहेत आमचे सर. हो का? आता आजचीच गोष्ट सांगते. आमच्या ऑफिसमध्ये वाडकर मॅडम आहेत, ज्या खूप सिनियर आहेत. त्यांचा आणि मिहीरचा जरासा वाद झाला एका प्रेझेंटेशन वरून, पण मिहीरला कारणच नाही देता आली. मग शेवटी सर मिहीरला म्हणले की मिहीर, यू वर्क ऑन इट अगेन. मग मिहीरलाही पटलं ते. सरांनी इतका 2 मिनिटात हा प्रॉब्लेम सोडवला ना. अरे ते हुशारच आहेत, उगीच नाही एवढे बिझनेस सांभाळत. आणि बोलले ना तरी मोजकच आणि मुद्द्याच बोलतात, त्यामुळे समोरच्याला ते पटतच. म्हणजे हिचे विक्रांत सरच माझ्या कोड्याचं उत्तर देऊ शकतील अगदी मोजक्या शब्दात. काय चुटकी वाजवताना कधी बघितलं नाही का मला? हे बघा, हे भरून द्या मला. काय आहे? तर हे स्लॅम बुक आहे. त्यातून ना आपल्या आवडत्या व्यक्ती, आय मीन आपल्या मित्रमैत्रिणींबद्दल सगळं काही कळतं.
त्यांचं आवडतं फूड, त्यांची आवडती जागा, त्यांची आवडती व्यक्ती, त्यांचा आवडता रंग, असं खूप काही मज्जा असते. द्याल घेऊन? नक्की तर थँक्यू.